नमस्कार. मी मृदुला. मराठी ग्लोबल व्हिलेजमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनःपूर्वक स्वागत करते. नवरात्राचा धागा समकालाशी जोडत आपण जागर करत आहोत स्त्री शक्तीचा. आणि आजची जी स्त्री शक्ती आहे, ती आहे अमेरिकेतून. आता हिच्याबद्दल, या स्त्री शक्तीबद्दल काय सांगायचं? गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक वर्षांपासून जिला पाहण्याची तुमची प्रचंड इच्छा झाली असेल आणि एक अतिशय सुंदर, देखणी अशी ही सखी, उत्तम नृत्यांगना, उत्तम अभिनेत्री. मग हिंदी असो, मराठी असो, तमिळ असो, उडिया असो, छोट्या-मोठ्या पडदा तिने तिच्या भूमिकांनी, तिच्या ताकदीने जिवंत केलेला आहे. आणि अर्थात आता लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली, पण तरी देखील तिची कथ्थक नृत्याची आवड कमी झालेली नाही. आणि अर्चनाज आर्ट्स, अर्चनाज नृत्यशाळा ही आज जगभर प्रसिद्ध आहे. तर तुमच्या लक्षात आलं मी कोणाबद्दल बोलते? अर्चना जोगळेकर. अर्चना, खूप खूप स्वागत. थँक यू मृदुला. मलाही खूप आनंद होतोय या निमित्ताने बऱ्याच आपल्या मराठी कुटुंबियांशी भेटणं होईल किंवा त्यांना हे पाहायला मिळेल आणि हे छान काम करतेयस तू. सो आय एम व्हेरी ओके. हॅपी अबाउट इट. तुझंही अभिनंदन यासाठी. ओह! थँक यू सो मच. थँक यू सो मच. अर्चनाजी, आता जसं मी बघतेय, की मी जेव्हापासून कॅनडात आली काय किंवा त्याआधी देखील न्यूजला असताना सुद्धा अर्चनाज आर्ट्स, अर्चनाज नृत्यशाळा इतकी प्रसिद्ध आहे. म्हणजे जगामध्ये एक तुम्ही प्रतिनिधित्व केलं आपल्या भारतीय संस्कृतीचं असं म्हणायला काहीच हरकत नाही. मला तर वाटतं लग्नानंतर तुम्ही अमेरिकेत स्थायिक झालात आणि हम्म. त्यानंतर नृत्याचं प्रेम काही कमी झालं नाही आणि अर्चनाज आर्ट्स सुरू केलं. त्याची स्थापना कधी झाली याविषयी सुरुवातीला मला जाणून घ्यायला खूप आवडेल. खरं सांगायचं तर इट्स नॉट अर्चनाज आर्ट्स, इट्स जस्ट अर्चना आर्ट. आणि ओके. अर्चना ही नंतर स्थापलेली लीगल एंटिटी आहे, परंतु मूळ संस्थेचं नाव अर्चना नृत्यालय हे आहे. आणि ओके. अर्चना ओके. नृत्यालय हे मी नाही स्थापलं, हे माझ्या आईनी स्थापलं. आणि ती माझी गुरु आणि सर्वेसर्वा होती. आणि 1963 साली तिने अर्चना नृत्यालयाची स्थापना केली. आणि ती सुद्धा विदर्भामध्ये चंद्रपूर सारख्या छोट्याशा जागी तिने ती स्थापना केली. आणि मग छोटं रावलेलं ते रोपटं त्याचा वटवृक्ष झाला. आणि इथं सुद्धा मी आल्यानंतर अर्चना नृत्यालय म्हणजे मी वेगळा विचारच नाही केला, की ती संस्थाच त्याचीच ही शाखा असंच मी अर्चना नृत्यालय इथेच कंटिन्यू केलं होतं. परंतु इव्हेंच्युअली वेळ आली की नाही, आता एक कंपनी स्थापली गेली पाहिजे आणि नृत्यालय हे इथल्या लोकांच्या डोक्यात पटकन शिरायला वेळ लागतो. परंतु अर्चना नृत्यालय हे निश्चितच जगभर पसरलेलं आहे. माझ्या आईनी 50 वर्ष कथ्थक नृत्य शिकवलं. मी तिची सर्वात सिनियर मोस्ट विद्यार्थिनी. आणि हं. अक्षरशः पिढ्या उभ्या केल्या तिने उत्तम उत्तम नर्तकांच्या. आज अर्चना नृत्यालयातून शिक्षण घेऊन ज्यांनी एम-ए केलेलं आहे, मास्टर्स केलेलं आहे किंवा अलंकार पूर्ण केलेला आहे. ते आज म्हणजे त्यांच्या स्वतःच्या त्यांनी नृत्य संस्था चालू आहेत किंवा नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत किंवा रियालिटी शोज मध्ये जजेस म्हणून बसलेले आहेत. सो खूप छान ही संस्था म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणूनच ती आयव्ही लीग जी आहे आपण म्हणतो, हं. तो हो, खऱ्या हो. अर्थाने हा शब्द या संस्थेला लागू होतो. आणि केवळ लीगल एंटिटी द कंपनी स्थापताना त्याचं अर्चना आर्ट्स हं. असं ते कंपनीचं नाव स्थापलं गेलं. परंतु अर्चना नृत्यालय इज व्हेरी मच अन अंडरटेकिंग ऑफ अर्चना आर्ट्स. खूपच छान. आणि मला असं वाटतं, की त्यामध्ये ज्या तऱ्हेने आपण बघतो, की अनेक म्हणजे विद्यार्थी तयार होत आहेत आणि वर्षानुवर्ष त्यांना अभ्यासक्रम देखील तुम्ही तुमचा खास तयार केला आहे. हो. सामवेद, मला तर वाटतं त्याला तुम्ही नाव दिलंय तुमच्या त्या अ, अभ्यासक्रमाला. नाही, सामवेद हे इतकं मर्यादित नाही आहे. इनफॅक्ट जसं भारतामध्ये वेगवेगळ्या एक्झाम बोर्ड्स आहेत किंवा युनिव्हर्सिटीतून सुद्धा अ, ज्याला आपण म्हणतो एक स्ट्रक्चर्ड करिक्युलम राबवलं जातं वेगवेगळ्या कलांचं. तर तसं इथं आल्यानंतर मला ते खूप प्रकर्षाने जाणवलं, की वास्तविकता म्हणजे त्याला म्हणतो ना आपण लाँग डिस्टन्स तिथल्या बोर्डाच्या परीक्षा आणि ते सगळं कोऑर्डिनेशन हे इथं बसून लोक करायचा प्रयत्न करतायत, परंतु त्याच्यामध्ये ती क्वालिटी किंवा ज्याला आपण ड्यू डिलिजन्स म्हणतो, त्याचा कम्प्लिटली अभाव मला जाणवला. आणि एक अत्यंतिक हायली क्वालिटेटिव्ह एक्झाम बोर्ड मला स्थापायचं होतं. म्हणजे केवळ त्याच्यात माझ्या नृत्यालयापुरता मी विचारच नाही केला, तर इथं
ज्या वेळेला भारतीय आपले इतकी कुटुंबीय येऊन सेटल झालेली आहेत, स्थायिक झालेली आहेत, तर त्यावेळेला प्रत्येक आई-वडिलांना हेच वाटतं, की आपली भारतीय सभ्यता आणि संस्कृती जी आहे, ती आपल्या मुलांना पण कळावी, त्यांनी ते शिकावं आणि ते शिकण्याचा एक सर्वात उत्तम मार्ग म्हणजे शास्त्रीय कलांचा अभ्यास. की नुसतं बॉलिवूड नाचून ह्याच्यातून हालाकी बॉलिवूड मला असं वाटतं की खूप अ, अ, चुकीचा वापरला जाणारा शब्द आहे. मी स्वतः फिल्म इंडस्ट्रीची आहे आणि मला असं हो. वाटतं की फिल्म इंडस्ट्री इतकी समृद्ध आहे. त्याची इतकी दालनं आहेत. परंतु नेमकी नको ती दालनं उघडली जातात आणि त्याचं प्रोजेक्शन आपली भारतीय सभ्यता आणि संस्कृती म्हणून केलं जातं. तर हं. तसं नाही होता कामा आणि म्हणून त्या सर्वाचाच विचार करून मी इथल्या नवीन पिढीसाठी, त्या इथल्या नवीन पिढीत जी नवीन यंग मुलं अभ्यास करतायत आणि सिन्सिअरली करतायत. मग गायन असो, वादन असो, नृत्य असो किंवा नृत्याच्या पण इतर शैली, फक्त कथ्थकच नाही, भरतनाट्यम आहे, कुचिपुडी आहे, ओडिसी आहे. या इतर शैलींचा पण खूप सिन्सिअरली अभ्यास करतायत मुलं आणि आता पूर्वी 20 एक वर्षापूर्वी ती परिस्थिती नव्हती. म्हणजे चांगले शिक्षक किंवा चांगले जाणकार मंडळी खूप नव्हती. म्हणजे मीच आता स्वतः इथं 20 वर्षापूर्वी आले आणि त्यामुळे क्वालिटी इन जनरल कामाची खूप वाढली आणि म्हणून मी संपूर्ण नॉर्थ अमेरिकेसाठी हा सामवेद एक्झाम बोर्ड स्थापलाय. म्हणजे जसं गांधर्व महाविद्यालय आहे भारतामध्ये अ, किंवा प्रयाग किंवा चंदीगडचे ही सगळ्या वेगळ्या जसे एक्झाम बोर्ड्स आहेत. तर त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक क्वालिटेटिव्ह आणि डिलिजंट असा हा एक्झाम बोर्ड स्थापला गेलेला आहे. आणि सामवेद एक्झाम बोर्डात म्हणजे फक्त यूएसएच नाही तर यूएसए, कॅनडा जसं मी म्हटलं एंटायर नॉर्थ अमेरिका कॉन्टिनेंट. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो, की फक्त अमेरिकेपुरतंच नाही तर इव्हन युरोपमधून पण आता विद्यार्थी परीक्षेला बसतायत. भारतातले सुद्धा लोकं विचारतायत, की आम्हाला वाह! सामवेदवर बसायला आवडेल परीक्षेला. कारण हं. सामवेदवर मी म्हटलं तसं इतकं डोळ्यात तेल घालून त्याची क्वालिटी राखली गेलेली आहे, की कुठंही परीक्षेची आपण ज्याला म्हणतो चेष्टा नाही होऊ दिलेली. हं, की त्याचा एक करिक्युलम आहे आणि त्याचा हा अभ्यासक्रम आहे आणि तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेलाच असला पाहिजे. म्हणजे सर्टिफिकेट ही खोटी किंवा नुसती नावाला आणि ऍक्च्युअली विद्यार्थ्याला काहीच ज्ञान नाही, असं नाही आहे. खरोखरच पूर्ण अभ्यास करून, छान तयारी करून विद्यार्थी परीक्षेला बसतात आणि खूप छान परीक्षा इथे कंडक्ट केल्या जातात. अतिशय जाणकार, अभ्यासू आणि या प्रत्येक आपापल्या विषयातले जी ज्ञानी मंडळी आहेत, अशांनाच परीक्षक म्हणून नेमलं जातं. किंवा लेखी अच्छा. परीक्षा सुद्धा म्हणजे भारतामध्ये वेगवेगळ्या बोर्डाला अफिलिएटेड जे परीक्षक म्हणून काम करणारे पेपर सेटर्स, मॉडरेटर्स आहेत, तेच सगळे सामवेदला पण अफिलिएटेड आहेत. म्हणजे पंडित बिरजू महाराजजींपासून पद्मविभूषण डॉक्टर राजा रेड्डींपासून डॉक्टर संध्या पुरेच्या हू इज अ पी-एच-डी इन नाट्यशास्त्र आणि अथॉरिटी मानली जाते भरतनाट्यममधली. अशी सगळी मंडळी सामवेदला वाह! कनेक्टेड आहेत. किंवा वाह! पंडित सतीश व्यास आहेत, हं. मुकुंद राजदेव आहेत तबल्यामध्ये. तर अशी खूप चांगली गुणी मंडळी सामवेदला जोडलेली आहेत आणि त्यामुळे खूप उत्तम काम होत आहे. आणि इथल्या अगदी. विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा मिळतो. वाह! पण जेव्हा तुम्ही जसं म्हणताय, की सुरुवातीला खरं तर कथ्थक नृत्यशैली खूप सुंदर ती हो. नृत्यशैली आहे. आणि पण तरी पण सुरुवातीला तुम्हाला थोडासा त्रास झाला असेल ना त्यांना ते समजावून सांगताना? कारण की वेस्टर्न कंट्रीमध्ये वेस्टर्न डान्स फॉर्म लोकांना जास्त परिचित आहेत, जवळचे वाटतात. मग अशा वेळेस ही नृत्यशैली त्यांना सांगायची, त्याचं सौंदर्य आणि त्यासाठी त्यांना प्रवृत्त करायचं, एक खूप मोठी जोखीम असेल, तर ती कशी पार केली? अ, ते समजावण्यापेक्षा सुद्धा मी उलटं म्हणेन, की इथं जी स्थायिक झालेली भारतीय कुटुंबीय होती, हं. त्यांची म्हणजे विचारधारणाच वेगळी होती. म्हणजे सगळा तो इन्स्टंट कॉफीचा जो टेम्परामेंट आहे, की आत्ता म्हणजे क्लासमध्ये घातली म्हणजे उद्या तिने परफॉर्म केलं पाहिजे. अशी धारणा होती. हां. आणि म्हणजे शास्त्रीय कलेमध्ये आपण वर्षानुवर्ष गाडतो त्यावेळेला तो पैलू संबंध एक-एक पैलू उलगडून ते पुढे येतात आणि त्या कला साधना खऱ्या म्हणजे साधना हा शब्दच मुळात त्याच्यासाठी वापरला जातो. तर तो माइंडसेट बदलताना मला खूप त्रास झाला. म्हणजे मी ज्यावेळेला इथं न्यू जर्सीमध्ये आले त्यावेळेला सुरुवातीला मला म्हणजे असे होते फोन की पालकांचे यायचे. तर ते असे म्हणायचे की
आई एम एनरोलिंग हर टुडे बट एक 4 दिन के बाद उधर एक गेट टुगेदर आहे, तर ती तिथे परफॉर्म करू शकेल का? असं म्हणजे त्यांना बेसिकली अच्छा. रेकॉर्ड डान्स कसं असतं, एक 4-5 मूव्ह शिकलो म्हणजे आता आम्हाला परफॉर्म करता आलं. तर हो, ती हो. त्यांचा माइंडसेट तोच होता. कारण त्यावेळेला इथला म्हणजे न्यू जर्सीतला माहोल तसाच होता. त्यामुळे तो माहोल बदलायला मला खूप वेळ लागला. म्हणजे अक्षरशः मी इथे येऊन ग्रासरूट लेव्हलवर ते काम केलं. आणि आता मला आनंद वाटतो सांगायला, की आता ज्यावेळेला पालक फोन करतात, म्हणजे जे मला ओळखत पण नाही, ते कुठून तरी असं आउट ऑफ द ब्लू, "ताई, भेटलो कोण ताई?" असं की विद्यार्थी मला ताई म्हणून हाक करतात, जे असं जगभराची ताई झाल्यासारखं. आणि हां. ते फोन करून हे सांगतात, की "नाही, आम्हाला म्हणजे आम्ही भविष्यामध्ये अजून पुढची 10 वर्ष तरी आम्ही आमचं मूल तुमच्याकडे सोपवतोय, की वाह! ह्या कला शिक्षणामध्ये आम्ही कंप्लीटली तुमच्या ताब्यात देतोय, की ह्या हं. विश्वासाने आता फोन करतात. सो अगदी, तिथपर्यंत आता म्हणजे इथल्या समाजापुरता तरी बदलाव आलेला आहे. सो अगदी. ती चांगली आणि आनंदाची, समाधानाची गोष्ट आहे. हो. जसं तुम्ही म्हटलत, की आईच या तुमच्या गुरु होत्या आणि हो. त्यानंतर अर्थात तुम्हाला दुसरीकडून पण तुम्ही विविध शैली ज्या आहेत त्या शिकण्याचा प्रयत्न केला असाल. पण आई आणि मुलगी, की गुरु हं. शिष्य कुठलं नातं अ, निदान माझ्या बाबतीत तरी मी म्हणेन, की गुरु-शिष्य नातं जास्त पॉवरफुल होतं. फक्त त्यातली चांगली बाजू अशी, की म्हणजे मी जे बघते अवती-भोवती, माझ्या विद्यार्थिनींच्या बाबतीत हे नाही होत आहे. कारण मी तो एक कम्फर्ट झोन ठेवला आहे त्यांच्याशी, की त्या अगदी खुलेपणाने मस्त माझ्याशी बोलतात. परंतु इतर खूप वेळा ठिकाणी मला असं लक्षात येतं, की गुरूंबद्दल म्हणजे आदरयुक्त दरारा असतो मुलांच्या मनामध्ये आणि खूप वेळा ते आपल्या मनातलं बोलत नाहीत किंवा थोडीशी झिजक असते, की मी बोलले तर हे माझ्या गुरूला आवडेल की नाही, त्यांची रिएक्शन काय होईल, असं काहीतरी असतं. मला ते काय कधी भीतीच नव्हती, की आई आहे म्हणजे बदा-बदा बोलून टाकायचं. ती काय आईच्या शी बोलताना मनात आत-बाहेर असं कधीच नव्हतं. आणि पण ॲट द सेम टाईम मी म्हणेन, की आम्ही सखी पण होतो दोघी. खूप छान मैत्रिणी होतो. अ, विचारवंत दोघी होतो आणि त्यामुळे एक मॅच्युरिटी आल्यानंतर आणि नृत्यात मधली वैचारिक खोली सुद्धा माझी उंच झाल्यानंतर आमच्या दोघींमधली जे वैचारिक चर्चा असायची, तर त्याच्यातून आम्हाला दोघींनाही खूप आनंद मिळायचा. आणि तिला जे काही मांडायचं असायचं, ती कायम ती माझ्यातून मांडायची, की तिला जे म्हणायचंय, जे नृत्य तिला अभिप्रेत असायचं किंवा हे असं असायला हवंय, ते ती नेहमी माझ्यातर्फे मांडायची, की मी तिचं माध्यम होते. आणि त्याच्यातून तिला जे काही म्हणायचंय नृत्य, ते ती त्याच्यातून सांगायची. सो म्हणजे तुला थोडक्यात सांगायचं तर दंगल चित्रपट ज्यावेळेला मी बघितला आमिरचा, आमिर खानचा, तर त्याच्यामध्ये बाप-लेकींचं जे नातं आहे, कारण तो त्यांचा बाप म्हणजे बेसिकली पॅरेंट आणि गुरु, की हो. पालक आणि गुरु हे दुहेरी येस. नातं. तर आय कुड व्हेरी वेल कनेक्ट विथ दॅट. कारण म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा की त्यांनी नेमकेपणाने तिचं गोष्ट बघणं किंवा तिचं वर-खाली काय होतंय ते नेमकेपणाने सांगणं आणि तिला म्हणजे मी जसं म्हटलं तसं बाहेरच्या कुठल्याही लोकांपेक्षा सर्वात जास्त क्रिटिकल पॉइंट ऑफ व्ह्यू हा आपल्या गुरुचा असतो. म्हणजे जसं मी विद्यार्थिनींना सांगताना सांगते, की माझी खात्री आहे, की तुम्ही ज्यावेळेला बाहेर परफॉर्म कराल, तेव्हा तुम्ही वाह-वाह मिळवणारच आहात. तुम्हाला सगळ्यात अवघड ज्या तोंडून बाहेर यायला अवघड आहे, ती व्यक्ती इथं बसली आहे तुमच्या समोर. त्यामुळे ते त्यांना बरोबर माहिती असतं. म्हणजे माझी आई माझं तसूभर जरी वजन वाढलं, तरी ती मला इतकं असं करायची, की डान्सर आहेस म्हणजे तुझी परफेक्टच राहिले पाहिजे. तू फिजिकल फिटनेस राहिलाच पाहिजे. सो सगळ्यात जास्त काटेकोर आणि सगळ्यात कठोर यार्डस्टिक तिचीच होती, मला लावलेली. हां. तर म्हणजे आज मी बघते अर्चना तुमचा जो आधीचा फिटनेस म्हणजे जशी होतीस तशीच आम्हा सगळ्यांना म्हणजे आपण जे म्हणतो ना, की रूप पाहता लोचनी सुख झाले हो आणि खरंच ती आधीची अर्चना आणि आत्ताची अर्चना तेच सौंदर्य, तेच वजन, तोच फिटनेस आणि मला तर वाटतं प्रत्येक स्त्रीनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर एक मला विचारावसं वाटतं, की आम्ही म्हणजे खूप मिस करतो. मी पण आत्ताच इकडे आली पण ती अर्चना जोगळेकर कुठे गेल्या? आता आम्ही न्यूजला पण असायचो.
तर लग्नानंतर मला तर वाटतं, की हां. तुम्ही इकडे अमेरिकेत सेटल झाला आणि हे अर्चना आर्ट एकदमच म्हणजे त्यामध्ये तुम्ही प्रचंड बिझी झाल्या. हो, पण आम्हाला तुमचं ते पर्सनल हो. म्हणजे कधी तुमचं लग्न जमलं आणि ती मूव्हमेंट आम्हाला जरा पुन्हा आम्हाला ऐकायची आहे. खरं तर ती खूप तुमच्यासाठी जुनी झाली आहे, पण आमच्यासाठी नवीन. अ, नाही तो किस्सा बराच इंटरेस्टिंग होता. हो काय? आम्ही भारतातच भेटलो. आशा अच्छा. खाडीलकर आणि माधवराव खाडीलकर. हं, त्यांच्या हं. संस्थेतर्फे भास्कर बुवा बखले समारोह ते करतात वारल्यामध्ये हं, आणि म्हणजे शास्त्रीय नृत्य संगीताचा तो समारोह असतो आणि हं. त्याच्यामध्ये माझं नृत्य होतं आणि मी आणि शोभा मुद्गल अशा आमची बॅक टू बॅक कॉन्सर्ट होती. आणि त्या कॉन्सर्टला म्हणजे त्यांच्या संस्थेला देणगीदार आणि सपोर्ट करणारे पण होते डॉक्टर निर्मल मुळे. तर हं. ते आले होते आणि तिथं आमची भेट झाली, ओळख झाली आणि हं, हं. दॅट इज हाऊ आय मीन वी वी डिसाइडेड टू गेट मॅरीड आणि मी लग्न करायचं ठरवलं आणि मी इथे आले. वाह! म्हणजे आणि मला तर वाटतं ते ज्या तऱ्हेने तुम्हाला प्रपोज केलं, मला माहिती नाही खरं तर आई तर वजनाबद्दल काटेकोर होती. पण मला तर वाटतं काहीतरी चॉकलेटच्या डब्यात वगैरे तुम्हाला अंगठी देऊन प्रपोज केलं ना त्यांनी? ओह माय गॉड! मी याह आता दॅट वाज लिटल फनी. नाही ॲक्चुअली झालं काय की थोडक्यात काय चॉकलेट खाल्लं होतं का? नाही, नाही मला नाही, नाही मला चॉकलेट्स आवडतात हे त्यांना कळलेलं होतं तोपर्यंत. हां, आणि ॲक्चुअली झालं काय, की आम्ही भेटलो भारतात जानेवारीत आणि हां, त्यावेळेला मी मनाने तयारी केली होती. म्हणजे योग्य वेळेला योग्य व्यक्ती भेटणं ही महत्वाचं असतं ना, की आपली मानसिक हं. तयारीच नसेल, की आपण लग्नाचा विचारही करत नसताना कुठल्याही मुलीला तुम्ही किती सुंदर मुलगा दाखवा, ती म्हणेल, हो, आता माझा लग्नाचा विचार नाहीये." व्हेअरएज अगदी खरं आहे. त्यावेळेला मी मी मनाने ठरवलं होतं, की नाही आता मला एक जोडीदार शोधायचा आहे आणि सेटल व्हायचंय. हे मी मनाने ठरवलं होतं. त्यामुळे हं, आणि त्याबरोबर त्या फेजमध्ये आम्ही भेटलो आणि व्यक्ती म्हणून मला ते खूप आवडले. त्यांची जेन्युइनिटी आवडली आणि हं, म्हणजे अगदी 2 आठवडेच फक्त आम्ही 2 आठवडे काय जेमतेम आठवडाभरच आम्ही आमची इंटरॅक्शन झाली, एकमेकांना जाणून घेतलं आणि तेव्हा मी हं, म्हटलं, की लग्नाबद्दल मला तुमचा विचार काय आहे? ते मला अ, आवडेल जाणून हं. घ्यायला. कारण मला ओळख करून देतानाच मुळी मला कळलेलं होतं, की हा मुलगा मुली बघतोय वगैरे. अच्छा. आणि त्याच्यानंतर ॲक्चुअली झालं असं, की अ, अ, ते परत आले अमेरिकेत म्हणजे आणि मिस्टरांचं नाव ऐकायला फेब्रुवारीमध्येच आवडेल म्हणजे आम्हाला. डॉक्टर निर्मल मुळे वाह! मी त्यांचे फोटो मला तर वाटतं आणि ओबामांबरोबर या खूप येस. म्हणजे अनेक मोठ्या-मोठ्या लोकांबरोबर मी बघितले मगाशी म्हणजे येस. म्हटलं वॉव! ते ही ही इज पी-एच-डी इन फार्मसी आणि हां, त्यांची हां. स्वतःची फार्मा कंपनी आहे आणि अ, अ, ज्यावेळेला म्हणजे आम्ही भेटलो आणि ते परत अमेरिकेत आले आणि लगेचच माझा स्वित्झर्लंडला परफॉर्मन्स होता. तर अच्छा. त्यावेळेला आमचे जे फॅमिली डॉक्टर होते म्हणजे टिपिकली म्हणजे नुसते ते आमचे फॅमिली डॉक्टर नव्हते. आमचे खूप वर्षांपासून म्हणजे संबंध होते. तर ते माझ्या आईला म्हणाले, "आशाताई या अमेरिकेतल्या मुलांचं काही खरं नसतं हं. त्यांची तिकडे लफडी असतात, काय असतं तुम्ही आधी ती नीट चौकशी करा" टिपिकल वगैरे, म्हणजे. वगैरे. सो त्यांनी आपलं एक फॅमिली फ्रेंड म्हणून त्यांच्याकडून सांगितलं होतं. आणि त्यानंतर मग म्हणजे मी स्वित्झर्लंडपर्यंत जाणार होते, तर त्यावेळेला मीच ठरवलं, की तसंच पुढे अमेरिकेपर्यंत जायचं. माझ्याकडे अमेरिका व्हिसा होता त्यावेळेला लकीली. हं, आणि जाऊन भेटून यायचं, की नाही तो राहतो कुठे, काय करतो, घर वगैरे बघा, असं बऱ्याच चौकशा आणि असं म्हणून आणि गंमत म्हणजे त्यावेळेला तो स्वतः मला डिस्करेज करत होता, की हं, हं. तो सायंटिस्ट होता आणि तो मला म्हणाला, "अगं माझ्याकडे जेवढे पैसे आहेत ते सगळेच्या सगळे पैसे अगदी क्रेडिट कार्डावर पण उधार घेऊन मॅक्सिमम मी सगळं रिसर्चमध्ये लावलंय. माझ्याकडे पैसे नाहीयेत हं." हं, हं. आणि मी वेल एस्टॅब्लिश्ड ऑलरेडी फिल्म आर्टिस्ट होते. तर परंतु त्याच्याशी बोलताना मी त्यांना म्हटलं, की "तू क्रेडिट कार्डवर उधार वगैरे घेऊन हे सगळं जे काही घेतलंयस, पण ते तू तुझ्या रिसर्चमध्ये घातलंयस ना. म्हणजे तू हं. ज्या गोष्टीवर यू बिलीव्ह इन स्ट्राँगली, त्या आपल्या बुद्धिमत्तेच्या रिसर्चसाठी तू तो पैसा घातलायस ना. तो कुठे काय बारमध्ये पोरींवर उडवण्यासाठी नाही ना घातलास. उधारी त्याच्यासाठी नाहीये घेतलेली. तर म्हणून मी बरोबर. त्याला म्हटलं, की "तू तू ज्या गोष्टींवर तुझा रिसर्च चालू आहे किंवा ज्या ज्ञानावर तुझा विश्वास आहे आणि कॉन्फिडन्स आहे, त्याच्यात तू गुंतवलायस तो पैसा.
तर त्यामुळे काही हरकत नाही म्हणलं. म्हणजे मी म्हटलं दॅट्स ओके. आय मीन दॅट डज नॉट इंटिमिडेट मी ऑर दॅट डज नॉट पुट मी ऑफ. म्हणजे त्यावेळेला मी करेक्ट. म्हणजे असा डायलॉग मारला होता. म्हणजे त्याला तो डायलॉग वाटला असेल बिकॉज इट मे साउंड व्हेरी फिल्मी. परंतु अच्छा, अच्छा. आय मेंट एव्हरी वर्ड व्हॉट आय सेड, की म्हटलं चित्रपटात आता अशी कुठलीही भावना जगातली राहिली नाही, की जी चित्रपटातल्या गाण्यामध्ये कॅप्चर केली गेलेली नाहीये. सगळ्या अच्छा. भावना कॅप्चर केल्या गेलेल्या आहेत. हो, आणि हो. त्यावेळेला मी त्याला म्हटलं, की प्यार कभी कम ना करना सनम, हर कमी गवारा कर लेंगे. आणि म्हटलं वाह! ठीक आहे, आपल्याला 2 वेळेला जेवायला आहे, खूप झालं. आम्ही म्हटलं आणि नंतर मग अशी गंमत झाली, की आम्ही लग्न केलं आणि लग्न केल्याच लगेचच एक 8-10 दिवसात पुन्हा माझी मुंबईमध्ये कॉन्सर्ट होती. लग्न मुंबईतच झालं आमचं इव्हेंच्युअली. आणि ती कॉन्सर्ट म्हणजे चक्क आम्ही युरोपमध्ये वाटेत हॉल्ट घेऊन मग अमेरिकेत जायचं, की शॉर्ट हनीमून करायचं असं ठरवलं होतं. ते अच्छा. कॉम्प्रोमाईज करून मी हा कार्यक्रम ॲक्सेप्ट केला होता. आणि ओके. तो करताना म्हणजे अर्थात मी निर्मलला विचारलं होतं, की "अरे असा-असा कार्यक्रम येतोय, मी घेऊ का?" तर त्यांनी मला विचारलं, "तुला करायचा आहे का?" तर हं, म्हटलं, हां, म्हणजे त्यांनी आपलं शेड्यूल आपल्याला युरोप करता नाही येणार. आपल्याला हं, सरळ अमेरिकेत जायला लागेल. हं. तुला चालणार असेल तर मी घेते. तर तो म्हणाला, "ठीक आहे, घे." आणि म्हणून मी तो कार्यक्रम घेतला आणि तो कार्यक्रम ॲक्चुअली इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्सचे डेलिगेट्स होते. ओह! त्यांच्यासाठी होता. त्यात रिझर्व्ह बँकेचे की ऑफिसर्स, हं. हाँगकाँग शांघाय बँकचे चेअरमन ऑफ हाँगकाँग शांघाय बँक, चेअरमन हं. ऑफ सिटी बँक, डेलिगेट्स ऑफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्स आणि हां. त्या कार्यक्रमाला म्हणजे डॉक्टर मुळे पण हजर होते, निर्मल पण होता. माझी आई अर्थातच गुरु म्हणून होतीच. आणि हं. कार्यक्रमानंतर त्यांनी आवर्जून आम्हाला डिनरला पण जॉइन व्हा असं म्हणून मलाही इन्व्हाईट केलं त्या सगळ्या लोकांनी. म्हणजे जेमतेम 50-60 लोकांचा अतिशय क्लोज लोकांसाठी ती कॉन्सर्ट होती. आणि कार्यक्रमानंतर जेव्हा आम्ही जॉइन झालो, तर माझ्या एका बाजूला हाँगकाँग शांघाय बँकेचे चेअरमन होते, दुसरीकडे सिटी बँकेचे, तिसरीकडे आय-डी-बी-आयचे चेअरमन, वाह! नंतर आर-बी-आय असे सगळे बसले होते. आणि सुरुवातीला हाय, हॅलो आणि मग कार्यक्रमाचं कौतुक वगैरे झाल्यानंतर सिटी बँकेच्या चेअरमननी त्यांचा मोहरा निर्मलकडे वळवला हं. आणि ते त्याला म्हणाले, "यंग मॅन, सो व्हॉट डू यू डू?" अच्छा. त्याला फक्त त्यांनी विचारायचं खोटी तो बदबद त्याच्या अच्छा. रिसर्च बद्दल त्यांनी बोलायला ओके. सुरुवात केली बिकॉज ऑब्व्हियसली ही रिसर्चबद्दल. ही इज हां, याह! ॲज अ सायंटिस्ट ही इज पॅशनेट अबाउट हिज वर्क. हां. तर ते ऐकल्यानंतर ते असे सगळे रॅप्ट अटेन्शननी त्याचं बोलणं ऐकत होते आणि ते ऐकल्यानंतर त्यांनी माझ्याकडे वळले आणि ते म्हणाले, की "डू यू नो धिस गाय इज गोइंग टू बिकम फिल्दी रिच?" तर मी म्हटलं, "या, आय हं. नो दॅट. ही डझंट नो इट, बट दॅट्स व्हाय आय गॉट मॅरीड टू हिम." अँड वॉव! म्हणजे धिस इज ट्रू, की मी सगळ्या मुलींना मी हेच सांगेन, की ज्यावेळेला आपला आयुष्याचा जोडीदार आपण निवडतो, तर अर्थातच पेडिग्री आपण घरामध्ये कुत्रा आणला तरी सुद्धा आपण त्याची पेडिग्री बघतो. इथं तर आयुष्याच्या जोडीदाराचा संबंध आहे. तुम्हाला उभं आयुष्य त्याच्याशी घालवायचंय. अगदी खरं इतकंच आहे. नव्हे, तर आपली पुढची संतती पण त्या रक्ताच्या प्रोजनीतून निर्माण होणार आहे. हं, हं. त्यामुळे आयुष्याचा जोडीदार निवडताना म्हणजे पूर्वीच्या काळी होतंच, की हां. खानदान कोण आहे, आई-वडील काय करतात, हे काय, ते काय, हे जसं आपण चौकशी करतो, तसं मला मुलगी म्हणून मी नेहमी हे बघायची, की वडील किंवा वडील खूप मोठे आहेत, दिग्गज आहेत, हे आहे, ते आहे, ते आहे, सगळं ठीक आहे. परंतु त्यांनी काय केलं? त्यांनी काय अचीव्ह केलं? त्यांनी काय खरं आहे. मिळवलंय? तो कोण आहे? त्याची माइंडसेट काय आहे? हे जाणून घेणं आणि त्यावरून मग ठरवणं किंवा निर्णय घेणं, हं, हे फार हं, महत्वाचं आहे, की 100% सगळ्यांची मतं जुळतातच असं नाही. कुठेतरी हं. बारीक-बारीक मतभेद असतात. परंतु म्हणजे आता मला पालकची पातळ भाजी आवडते आणि मला परतलेली आवडते. आता ह्याच्यावरून काही डिव्होर्स नाही होऊ शकत. त्यामुळे नाही. हे नगण्य मतभेद टॉलरेबल आहे. परंतु अ, त्यातून म्हणजे तो सुवर्ण योग झाला पाहिजे, की ज्यावेळेला तुम्ही जोडीदार हो, निवडता, तेव्हा त्या जाणीवेने निवडा. असं मला वाटतं, की प्रत्येक मुलीनी तो डोळसपणा ठेवावा, की हो. म्हणजे जसं आपण म्हणतो, की
फक्त कव्हरवर जाऊ नये. व्हर्च्यूज आणि कॅपेबिलिटीज की मला ती पहिल्यापासूनच सवय होती, की मी नेहमी माणसाच्या डोळ्यात बघते. त्या डोळ्यातून त्याचा आत्मा दिसतो माणसाचा. अगदी खरंय. तो आधी आत टोलून पहा हं, आणि मग पाऊल उचला. असं मला वाटतं. खरंय. आणि मला तर वाटतं मुलगा ध्रुव पण तबला वगैरे खूप छान वाजवतो ना आणि स्पोर्ट्समध्ये पण आहे भरपूर. म्हणजे खूप चांगलं नाव आहे त्याचं ना? हो, मला एकच मुलगा. हो, ध्रुव त्याचं नाव आणि मी माझ्याकडून आई म्हणून त्याच्यावर सगळे संस्कार करायचा प्रयत्न केलेला आहे. तो उत्तम तबला वाजवतो, गाणंही शिकलेला आहे, कथ्थकही शिकलेला आहे वाह! आणि आता म्हणजे प्रोफेशनल सर्किटमध्ये टेनिस खेळतोय. आता हो. कोव्हिडमुळे सध्या टुर्नामेंट्स जरा थांबल्या आहेत. पण तो ऑलरेडी स्पेन, पोर्चुगल, डोमिनिकन रिपब्लिक, पुणे, वॉव! के-पी-आय-टी इथे सगळीकडे खेळतोय. तर आता ग्रेट. लहान आहे तो 19 वर्षाचा आहे, पण ही हॅज वे हं. टू गो. या आणि तो उद्या म्हणजे मोठ्या मॅचेस खेळताना पण आम्ही बघू त्याला म्हणजे खूप छान. अगदी जरूर, अ, जरूर. म्हणजे हां. त्यात त्याचे अजूनही म्हणजे आता कोव्हिडमध्ये सगळं बंद असलं तरी त्याचा दिवसाचा डेली 6 तासाचा प्रॅक्टिस चालू आहे टेनिसची. वॉव! म्हणजे हो. उद्या विम्बल्डनमध्येही आम्हाला त्याला बघायला आवडेलच म्हणजे अगदी. हाच तू. बरं आता आपण पुन्हा नृत्याकडे येऊया. जसं आपण बोलत होतो, की डान्स कितीतरी सुंदर-सुंदर इव्हेंट्स असतील मर्मबंधातल्या, की ज्या आजही अशा खूप जवळ असतील हृदयाच्या. पण त्यातही मला आठवतं, की ज्या तऱ्हेनं कठीण सुरुवातीला गेलं अर्चना आर्टमध्ये, पण प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये जी आयव्ही लीग युनिव्हर्सिटी समजली जाते, त्यामध्ये तुम्हाला बोलवणं आणि त्या तऱ्हेनं तुम्ही शिकवलं आणि ज्या तऱ्हेनं तुम्हाला विद्यार्थी मिळाले, तो एक वेगळाच अनुभव होता. तर हो. त्याबद्दल ऐकायला आवडेल. हो. प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी म्हणजे इट वॉज अ व्हेरी स्मूथ एंट्री. टिपिकली कुठल्याही आयव्ही लीग युनिव्हर्सिटीमध्ये ॲज अ प्रोफेसर म्हणून लोकं खूप अप्लाय करतात, ट्राय करतात किंवा ऑफकोर्स त्यांची तेवढी योग्यता आणि तेवढी ज्ञानाची पातळी असल्याशिवाय तुम्हाला तिथं बोलवणं शक्यच नाही. मी अप्लाय वगैरे केलंच नव्हतं, परंतु प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीतल्या डान्स डिपार्टमेंट आणि अँथ्रोपॉलॉजी डिपार्टमेंटमधल्या काही सीनियर प्रोफेसर्स ज्यांना माझ्या कामाची माहिती होती आणि ओळख होती आणि म्हणून त्यांनी आवर्जून मला निमंत्रण दिलं प्रिन्स्टनमध्ये शिकवण्यासाठी आणि तो मला खूप सुंदर अनुभव आला. इनफॅक्ट मी अजून 1-2 ठिकाणी पण ह्याचा उल्लेख केला होता, की ज्यावेळेला मी इथं शिकवत होते, म्हणजे इथं जेव्हा आले शिकवायला, तर त्यावेळेला इथल्या म्हणजे भारतीय ओरिजिन जरी असली तरी इथंच जन्माला आलेली मुलं आणि जसं 3 तालामध्ये आम्ही हं, पहिलं हं. धा दिन दिन धा म्हणजे हे ब्रीदवाक्य कथ्थकमधलं, की पहिला ठेका 3 तालाचा. तर ते धाच म्हणायच्या नाहीत. त्या सगळ्या दा दिन दिन दा, दा दिन दिन दा असं त्यांचं चालायचं. आणि हां. मला असं वाटायचं, की हां, ती इथं जन्माला आली मुलं म्हणून त्यांना ते म्हणायला त्रास होतोय वगैरे. पण माझे डोळे उघडले ज्यावेळेला मी प्रिन्स्टनमध्ये शिकवायला गेले तेव्हा. अर्थात प्रिन्स्टनमध्ये अच्छा. त्यावेळेला माझ्या कोर्सला एनरोल करण्यासाठी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीनी मिनिमम 2 वेस्टर्न डान्स स्टाईलमध्ये ते मेजर असले पाहिजेत, ही रिक्वायरमेंट ठेवली होती. आता हं. मुळात प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीची ती सगळी पोरं म्हणजे आयदर फिजिक्स, इंजिनिअरिंग, मॅथेमॅटिक्स ह्याच्यामध्ये ते ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत होते. आणि त्याच्याशिवाय एक्स्ट्रा क्रेडिट पॉइंट्स मिळावेत म्हणून ते माझ्या क्लासला त्यांनी एनरोलमेंट केलेली होती. आणि त्या व्यतिरिक्त ते वेस्टर्न डान्सेसमध्ये सुद्धा मेजर केलेले होते. सो आय वॉज डेफिनेटली लुकिंग ॲट एक्स्ट्रीमली इंटेलिजंट माइंड अँड एक्स्ट्रीमली वेल टोन्ड बॉडीज. आणि हं. पण ॲट द सेम टाईम माझ्या मनात ती शंका होतीच, की इथली भारतीय पोरं ह्यांच्या तोंडून दहा निघताना माझं इथं तुंबळ युद्ध होतंय, तर तिथं माझं काय होणार? तर म्हणून हं. फक्त रिदमिक डिझाईन्स त्यांना म्हणजे आपल्या बोलातून सांगायच्या भानगडीत न पडता नंबर्समध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असं शिकवावं, अशी मी मानसिक तयारी करून गेले होते. हं, हं. परंतु पहिल्याच दिवशी त्या सगळ्यांनी मला सुखद धक्का दिला आणि पहिल्याच दिवशीच सगळे खणखणीत धा, धिन. सगळे छान वाह! व्हाईट गोरे अमेरिकन. आणि ओह! दॅट वॉज अ बिग आय ओपनर फॉर मी, की मी म्हटलं हे जर इतके व्यवस्थित स्पष्ट उच्चार करू शकतात, तर हं. मग आपली ही म्हणजे केवळ इथं जन्माला आली हे त्यांना का मी त्यांना बेनिफिट ऑफ एक्सक्यूज डाउट काल. देतीये? करेक्ट, एक्झॅक्टली. करेक्ट. मग त्याच्यानंतर माझा हिटलरच झाला. मग मी एकदम खवीस बनूनच त्यांच्या मागे लागले, की धा येत कसा नाहीये? धा म्हणताच आणि मग तुम्ही स्पॅनिश शिकता, फ्रेंच शिकता, लॅटिन शिकता. म्हणजे त्या सगळ्या भाषा जर तुम्ही बोलू शकता, तर जे तुमच्या डी मध्ये जी भाषा आहे, ती भाषा तुम्ही का नाही बोलू शकत?
करेक्ट. आणि असं ज्या वेळेला मी त्यांच्या मागे लागले, त्यावेळेला मग त्याच्यातून फरक पडला. अर्थात काही जे विद्यार्थी होते, की ज्यांच्या घरामध्ये आपल्या कुठल्या ना कुठल्यातरी भारतीय जी काही आपली मातृभाषा आहे, ती बोलली जात होती. त्यांच्या हं, हं. बाबतीत मला हा प्रश्न नाही पडला. म्हणजे काहींच्या बाबतीत म्हणजे अगदी सांगायचं तर पटवर्धन किंवा बापट, जोशी अशी नावं असेल म्हटलं तुला तर काही म्हणजे चान्सच नाहीये की मला 10 बोलता येत नाही असं म्हणायचा. तुझी वाणी शुद्ध असली पाहिजे. हां. अशा गमती-जमती पण होत होत्या. पण हां. ओव्हरऑल त्याच्यानंतर मात्र मी नक्कीच म्हणेन की मला खूप गुणी आणि छान विद्यार्थिनी लाभल्या. अतिशय वाह! हुशार आणि चांगल्या विद्यार्थिनी. आणि ग्रेट. मला आठवतंय सुरेश तळवलकर जे तालयोगी हो, तबल्याचे गुरु आहेत खूप सिनियर. हो, हो. तर सुरेश दादांचा माझा खूप जुना परिचय आणि खूप छान आमचं बॉन्ड आहे. तर सुरेश दादा इथे आले होते त्यावेळेला मला ते जवळ-जवळ 15-18 एक वर्षापूर्वी त्यावेळेला ते म्हणाले, "अर्चना मी तुला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. इथे कुणीही हे प्रोफेशन म्हणून घेणार नाही." पण आज मी अभिमानाने सांगू शकते, की सुरेश दादांना मी खोटं पाडलेलं आहे. आणि इथं नृत्याचं करियर म्हणून ह्याच्यामध्ये शिरलेल्या माझ्या विद्यार्थिनी आहेत आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. वाह! आणि असंच मला तर वाटतं आइसलँडचा पण अनुभव आहे ना काहीतरी एक अगदी अ, त्या दिवशी बोलता-बोलता माझ्या कुठला? लक्षात आलं. आइसलँडमध्ये सुद्धा ज्या तऱ्हेचा तो परफॉर्मन्स झाला होता आणि मला तर हो, वाटतं हो, पी.सी. हो. अलेक्झांडर आइसलँडला म्हणजे या ॲक्चुअली रेकेविक फेस्टिव्हल जो आइसलँडला होतो, इंटरनॅशनल फेस्टिव्हल. त्या हां, फेस्टिव्हलसाठी मला आइसलँडच्या कॉन्सुल जनरलनी म्हणजे तुम्ही याल का, प्रतिनिधित्व कराल का विचारलं होतं आणि स्वतः कॉन्सुल जनरल पण आमच्या बरोबर होते. आणि त्यावेळेला आइसलँडला मी परफॉर्म करायला गेले होते. हं, आणि तेव्हा सुद्धा फार छान अनुभव आला आइसलँडला. आइसलँडचे राष्ट्रपती आणि फर्स्ट लेडी हे सगळे कार्यक्रमासाठी आले होते आणि 2 दिवस आम्ही म्हणजे लागोपाठ रेकीविक आर्ट फेस्टिव्हलमध्ये परफॉर्मन्स केला. हं, आणि कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना खूप आवडला कार्यक्रम राष्ट्रपतींना. आणि ते खास अभिनंदन करण्यासाठी पर्सनली मला भेटायला म्हणून थांबले होते. आणि हं, तोपर्यंत मी कायमच खूप ज्याला म्हणतो हाय प्रोफाईल डेलिगेट्सच्या समोर कायमच मी परफॉर्म करत आले होते. जसं मी आत्ताच सांगितलं तुला, की इंटरनॅशनल मॉनिटरी आणि आय-डी-बी-आय आणि एच-एस-बी-सी बँकेच्या सगळ्या म्हणजे ज्यावेळेला त्यावेळेला सुद्धा माझ्या मिस्टरनी ज्यावेळेला ते सगळे लोकं त्या जमा झालेले बघितले आणि कोण काय-काय हे जेव्हा त्यांनी बघितलं, त्यावेळेला त्यांनी मला हं. सांगितलं, "डू यू नो द बंच ऑफ these guys are capable of shaking the economy of the whole world?" मी म्हटलं, "येस, आय नो. That's why I accepted this program." तर I was used बापरे! to performing before such very high profile delegates. हं, जसं हं, उदाहरणार्थ म्हणजे भारतामध्ये राजभवनवर ज्यावेळेला गव्हर्नर पी.सी. अलेक्झांडरनी मला परफॉर्मन्ससाठी बोलावलं होतं. तर तो हं. परफॉर्मन्स 40 देशाचे राजदूत, आपले कल्चरल मिनिस्टर आणि अशा सगळ्या लोकांसाठी होता. सो वाह! आय वॉज ऑलवेज द चोजन वन की ज्यावेळेला म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला जिथे त्यांना असं खूप एलिट आणि असं प्रेझेंटेशनला उत्तम आर्टिस्ट हवा असायचा, त्यावेळेला हं, कायम गव्हर्नमेंट हॅज चोजन मी टू प्रोजेक्ट. आणि वाह! तसंच आइसलँडला सुद्धा ज्यावेळेला परफॉर्मन्ससाठी गेले तेव्हाही तेच झालं की म्हणजे बाय देन मला ब्लॅक टाय अफेअर काय असतं ह्याची जाणीव होती. तर हं, म्हणून मी एक छान साडी बरोबर घेऊन गेले होते आणि आइसलँडचे प्रेसिडेंट माझा कार्यक्रम झाल्यानंतर मी गडबडीनं साडी बदलली आणि हं. प्रेसिडेंट ना भेटायला त्यांना सामोरी गेले. तर प्रेसिडेंट खाली ऑल द वे वाकून त्यांनी माझ्या साडीचा पदर असा हातात घेऊन ही अप्रिशिएटेड व्हॉट अ ब्युटिफुल हां, साडी. ते म्हणाले, "मी ज्यावेळेला भारतात गेले तेव्हा मला कशी बरं नाही एवढी छान साडी मिळाली." हां. त्यावेळेला मी आणि गमतीनं त्यांना बापरे! आणि म्हटलं, काळी की साडी तर तुम्हाला काय सुंदर येस. दिसली असाल. कॅन यू नो सो इट वॉज अ इमॅजिन द पिक्चर. ब्युटिफुल बनारसी वल्कलम. वल्कलम माझ्या आवडत्या प्रकारातला आहे साडीचा हां. आणि मी आणि कायम त्याच्यावर वल्कलम एम्ब्रॉयडरी. घालते. तर ती हां. खूप सुंदर ब्लॅक बनारसी वल्कलम होती आणि त्या साडीला असा छान दाद मिळाली एका राष्ट्रपतीची, की मी असं म्हणेन, की खरं आपल्या आहे. सगळ्या भारतातल्या विणकरांना मिळालेली ती दाद आहे, की अगदी. आपण म्हणजे मी शूटिंगच्या निमित्ताने किंवा परफॉर्मन्सच्या निमित्ताने जिथे-जिथे ज्या-ज्या राज्यात जायची, तर हं. त्या-त्या राज्यातून मी तिथल्या विणकरांकडून आवर्जून
साड्या विकत घ्यायची, की मला खूप आवडायचं. म्हणजे जसं बंगाली चित्रपटासाठी कलकत्त्याला गेले, तर मग कलकत्त्याच्या खास साड्या किंवा ओरिया चित्रपट केले तेव्हा ओरियाच्या संबलपुरी खास संबलपुरी हं, कॉटन आणि संबलपुरी सिल्क दोन्ही फार सुंदर असतात. तर त्या मी हं. घेऊन आले किंवा हैदराबादला ज्यावेळेला तेलुगू चित्रपटासाठी गेले होते बरोबर काम करायला. तर त्यावेळेला मग तिथून पोचमपल्ली गाव पोचमपल्ली. हैदराबादपासून जवळ आहे. आपण अप्रतिमच असतात. पोचमपल्ली साड्या घालतो. हो, तर हो. मी ॲक्चुअली पोचमपल्ली गावात जाऊन तिथल्या विणकरांकडून पोचमपल्ली साडी घेऊन आले होते. आणि मी सो पण मला हैदराबादला अशी होती. खूप ई-टीव्ही साठी म्हणून हैदराबादला होती मी रामोजी. आम्ही पण पोचमपल्ली म्हणजे हां. काय सुंदर तिथलं खूपच हो, अप्रतिम साड्या आहेत. हो, हो. अगदी, हं, हं. अगदी. किंवा पैठणला गेल्यावर तिथून पैठणी, औरंगाबाद, पैठण त्या भागातून गेले की तिथल्या साड्या किंवा मध्य प्रदेशमधली चंदेरी अशा किती सुंदर, आई सुंदर गं! व्हरायटी आहेत साड्यांच्या खरंच. आणि तर साड्यांचा विषय इतका काढला समृद्ध की आपला देश आहे की म्हणजे त्याचा सार्थ अभिमान आपण बाळगला पाहिजे. जरूर. अगदी. समृद्ध तर देश आहे आणि अर्थात म्हणजे भारताचं एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, की भारतीय जेव्हा परदेशात जातो, तेव्हा तो कशा तऱ्हेने हो. आपली संस्कृती पुढे नेतो. कारण की तुमच्या येस, पाठीमागे तुमचा देश असतो. आणि अर्थात येस. ती संस्कृती तुम्ही तुमच्या नृत्याच्या मार्फत खूपच छान रीतीनं लोकांसमोर पेश केली आहे. मला एक विचारावसं वाटेल, की परत मातृभूमीला आपण जे म्हणतो, की देशासाठी ठीक आहे, परदेशात तर तुम्ही करताच आहात. पण याआधी देखील मला तर वाटतं गंधर्व उत्सव वगैरे तुम्ही घेतच असता ना, महोत्सव मुंबईत जाऊन विविध कला प्रकारांचे. ते पण एक आहे आणि मला एक नाही विचारायचं गांधर्व महोत्सव मी इथं अमेरिकेमध्ये स्थापित केला आणि सुरुवात केली. की अच्छा. ज्यावेळेला मी इथे आले तेव्हा माझ्या लक्षात आलं, की इन जनरल इथे येऊन सेटल झालेले मोस्टली जे भारतीय होते, ते आयदर मेडिको प्रोफेशनल किंवा आय-टी मधले आणि म्हणजे गायन वादनाची आवड असलेले, परंतु त्याच्यातलं ज्ञान किंवा जाण त्यांना नव्हती. हं. त्यामुळे म्हणजे गल्लीत वाजवणारा तबला वादक आणि झाकीर हुसेन ह्याच्यात काही त्यांना विशेष फरक नव्हता कळत. तर त्यामुळे त्यांना तो अवेअरनेस वाढवण्यासाठी इथं मी माध्यम ही नॉन प्रॉफिट चॅरिटी ऑर्गनायझेशन स्थापली आणि माध्यमतर्फे इथे गांधर्व महोत्सव सुरू केला आणि जसं आता काय-काय केलंय तुम्ही? पुण्याला भीमसेन जोशींनी सिरियसली? पुण्याला जसा सवाई गंधर्व होतो, तसा हां, इथं गंधर्व महोत्सव सुरू केला. मग त्याच्यामध्ये वाह! गायन, वादन आणि नृत्य असे तिन्ही हां, प्रकाराचे कलाकार आणि मी ज्यावेळेला गांधर्व महोत्सव सुरू केला, तेव्हा मला आई म्हणाली, की "अगं, ज्यावेळेला एखादा जाणकार कलाकार एखादा संगीत नृत्य महोत्सव ज्यावेळेला स्थापतो, त्यावेळेला कलाकार म्हणून तुझी तिथे हजेरी लागणं महत्वाचं आहे." की जसं सवाई गंधर्व भीमसेन जोशींनी सुरू केला, तर सगळ्यात शेवटी भीमण्णा नेहमी गायला सगळ्यात शेवटी बसायचे. तर ती म्हणाली, "तसं तू हं, परफॉर्म करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये." हां, तर त्यामुळे गायन, वादन आणि नृत्य पहिल्या वर्षी विश्वमोहन भट, आरती अंकलीकर आणि मी. सो वाह! म्हणजे मोहिनी वीणा, गायन आणि कथक नृत्य असं हं, प्रत्येकाला एक सेक्शन आणि शेवटी आम्ही तिघांनी मिळून आयत्या वेळेला भैरवी सादर केली होती. आई गं! किंवा पण काय ते एकदा हा पहा माझा मुलगा आला. 1 मिनिट ध्रुव, हां, हॅलो, वाह! कॅन यू जस्ट कम हिअर? त्या बाटल्या हातातल्या खाली ठेव. अरे, तो आत्ताच टेनिस खेळून आलाय. वॉव! खरंच बघायला यू ऑन आवडेल. द कॅमेरा. हेल्लो, कम क्लोज, 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 क्लोज. हाय! थोडा अजून हॅलो. चेहरा आतमध्ये आला तर चालेल. हां. अरे, आम्हाला काय पूर्ण अख्ख्या भारताला तुला बघायचंय. इकडे ये तिथे. इकडे ये. ते खाली ठेव ना बाटली. अरे हो ना, मग हातातली बाटली तरी खाली ठेव. सो मला तो क्वचितच बघायला मिळतो. तसा तो अच्छा. आज मला रेअरली बघायला मिळालाय. तू जरा वॉव! थोडासा आणि खाली आला. आम्हाला देखील दर्शन झालं. आता दाढी-बिडी केलेली नाहीये त्यामुळे पडलं. म्हणून तो ये. तरी मी सांगत होते, की हा मुलगा किती छान-छान तबला वाजवतो. हो, म्हणजे तबला, त्याला ज्ञान आहे नृत्य नृत्याचं हां. उत्तमपैकी. आणि अ, आम्हाला अ, विम्बल्डनमध्ये टाळ पण बघायचंय. त्याची तयारी चालू आहे. इव्हेंच्युअली मला याह! वाटतं. ऑल द विशेष म्हणजे तो मला सगळ्यांतर्फेच म्हणजे. अगदी क्वचित बघायला मिळतो. तो आज आलेला आहे. किती गोड अरे वाह! म्हणजे छान योग जुळून आला. हो, म्हणजे आता अजून केस कापायचे, दाढी करायची इन हो, जनरल आता सगळ्या सध्या बाजूचं हेअर कटिंग कोरोना बाकी आहे. आणि कोव्हिडमध्ये तर सगळेजण तसेच आहेत, की त्या निमित्ताने एक हो, नॅचरल लाईफ हो. जगून घेऊ आपण. हो, त्यानिमित्ताने आईनी पण एकदा केस कापून दिलेले आहेत त्याचे. अच्छा, हो काय?
सगळीकडे मला तर वाटतं तेच आहे. तर मला एक हां. विचारायचंय, की कधी पुन्हा इच्छा आहे का? म्हणजे आम्ही तुम्हाला मोठ्या पडद्यावर बघितलंय. छोट्या पडद्यावर तर आता शक्य नाही, कारण की सीरियलसाठी तर खूप दिवस द्यावे लागतील. हो, परंतु हो. एखादा चित्रपट हां. करण्याची किंवा दिग्दर्शन करण्याची, निर्मिती करण्याची इच्छा आहे का? हो, मी ॲक्चुअली गेले कित्येक वर्ष म्हणजे इथे आल्यापासून मी अनेक वेगवेगळ्या विषयांवर पटकथा लिहिती आहे. हां. आणि त्या बऱ्यापैकी पूर्णत्वाला गेलेल्या आहेत आणि हं, दिग्दर्शन मी ऑलरेडी केलेलं आहे. हं, 1996 पासून मी मराठी मालिका आणि हिंदी मालिका हं, म्हणजे लेखन आणि दिग्दर्शन मी केलं होतं. हं, माझी हं. पहिली म्हणजे मराठी मालिका मी केली होती ती अवघाची संसार. अ, त्या शॉर्ट स्टोरीज होत्या आणि हो. वपू काळ्यांच्या कथांवर आधारित त्या गोष्टी होत्या. हं, हं. तर त्याच्यात मोहन जोशी, सविता प्रभुणे, प्रशांत दामले, मी पण एक एपिसोड केला होता. विक्रम गोखले अशा सगळ्या मंडळींनी त्यात कामं केली होती. आणि हो. माझी जी मोठी मालिका जी होती अतिशय गाजलेली त्यावेळेला म्हणजे झी किंवा कुठलंच प्रायव्हेट चॅनल जन्मालाही आलं नव्हतं. हां. त्यावेळेला सगळ्यात प्राईम चॅनल हे नॅशनल नेटवर्क आणि मग डी मेट्रो हे डी-डी. डी. मोठं चॅनल सुरू झालं होतं. तर डी मेट्रोच्या प्राईम टाईम स्लॉटवर म्हणजे कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन आणि निर्माती असं माझी हिंदी मालिका होती. त्याचं नाव होतं साम्राज्य. हं. आणि साम्राज्यमध्ये प्रमुख भूमिका विक्रम गोखले, टॉम ऑल्टर, सुधीर दळवी, सुधीर पांडे, नीना कुलकर्णी, स्मिता जयकर, अनंत जोग आणि त्या मालिकेत मी प्रथम ब्रेक दिला अभिनयाचा, अभिनेता म्हणून. हं. तो हं, म्हणजे हं. अशोक समर्थ. जो हो, आता हो. बऱ्याच खूप मराठी चित्रपट सुंदर. आणि हिंदी चित्रपटामध्ये त्याच्या भूमिका आहे. आता लोकांना खूप आवडतात. तर अशोक समर्थच्या ला सगळ्यात पहिला अभिनयाचा ब्रेक मी दिला, हो. दिग्दर्शिका म्हणून. इतकंच नव्हे तर ज्यावेळेला मी मराठी मालिका दिग्दर्शित करत होते, तर त्याच्यात छोट्या-छोट्या बऱ्याच भूमिका निघत होत्या. तर त्यावेळेला अगदी सुरुवातीला म्हणजे ज्यांच्या अभिनयाची कारकीर्द जस्ट सुरू झाली होती, अशा मंडळींना ज्यांना मी ब्रेक दिला, त्याच्यात आहे सचिन खेडेकर. ओह! त्यांनी प्रथम अवघाची वाह! संसार मालिकेमध्ये माझ्या दिग्दर्शनाखाली काम केलंय आणि दुसरी माझीच आमच्या म्हणजे नृत्यालयातली विद्यार्थिनी होती. पण मला तिचं स्माईल खूप आवडायचं. म्हणजे हं. नाकी डोळी मला तिचे फीचर्स पण खूप छान अशी प्रसन्न फ्रेश तिचा चेहरा होता. तर एक हां, छोटीशी भूमिका होती आणि मी म्हटलं, "चल मी तुला शिकवते." म्हणजे ती म्हणाली, की "ताई आम्ही मेकअप कसा करायचा, हे कसं करायचं, बारीक-बारीक गोष्टी तुझ्याकडून शिकलोय." तर मी हां. त्या भूमिकेसाठी मी तिला घेतलं आणि त्याच्यातून तिची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली आणि आज आता सगळेजण तिला ओळखतात ती म्हणजे अश्विनी काळसेकर. ओह! जी गोलमाल आणि अच्छा. अनेक हो, हो. आणि चित्रपटांमध्ये तिने कामं हिंदीमध्ये केली. पण बरीच. तो हां. अश्विनी माझी विद्यार्थिनी ओह! आणि अश्विनी अभिनयाचा पहिला ब्रेक अवघाची संसार या मराठी मालिकेतून मी तिला दिला. अच्छा, सो आता अच्छा. ज्या म्हणजे पटकथा आणि कथा मी लिहिलेल्या आहेत त्याला चांगले मला प्रतिसाद पण मिळतायत वेगवेगळ्या हं, बॅनर्सकडून. म्हणजे हं. उलटं झालंय आता बॉल इज इन माय कोर्ट, की इतकं कामाचं जंजाळ नृत्यालयाचं वाढवून ठेवलंय, बोर्डाचं पण काम वाढवून ठेवलंय. ते परंतु हां. सुदैवाने आता ते सांभाळण्यासाठी तेवढ्या तयार म्हणजे फॅकल्टी टीचर्स पण मी उभ्या केलेल्या आहेत. हं. तर पण पटकथा आणि दिग्दर्शन रायटिंग अँड डायरेक्टिंग इज डेफिनेटली ॲब्सोल्युटली क्लोज टू माय हार्ट आणि ते वाह! निश्चितच मला करायला आवडेल. काय आणि सगळ्यांना तर केवढा प्रतिसाद मिळेल. पुन्हा तुम्ही जर का आल्यात ना रुपेरी पडद्यावरती, मला असं वाटतं की त्याच ती एवढीच गर्दी होणार. अ, अर्चना जोगळेकर यांना बघायला. म्हणजे आजही ते जे काही नाव आहे तशी ना सुंदर सगळ्यांच्या भूमिका मनात. मिळाली तर जरूर मी करेन. तशी वाह! चांगली म्हणजे अरे वाह! भूमिका मिळाली तर जरूर मला करायला आवडेल. अगदी खरं पण आहे. म्हणजे म्हणजे मी स्वतःला जेव्हा टटोलून बघते, त्यावेळेला मला माहितीये की एक ज्याला जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो, की व्हिच विल रिअली मेक मी हॅपी. तर आय अल्वेज हं, फील की एक दिग्दर्शिका म्हणून मला प्रचंड आनंद मिळतो काम करताना. कारण मी त्यावेळेला ज्यावेळेला डिरेक्ट करत होते, त्यावेळेला ॲक्टिंग चे प्रोजेक्ट्स पण माझे चालू होतेच. हं. परंतु ॲज अ डिरेक्टर मी काम करायला लागल्यानंतर आय डिडंट मिस ॲक्टिंग. म्हणजे मला त्याच्यात माझ्या प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा मी स्वतः जिथे मला योग्य भूमिका वाटली तिथे मी ते एपिसोड मी केले लीड रोल्समध्ये. हं. परंतु आय रिअली एन्जॉयड आय डू एन्जॉय डिरेक्टिंग. देअर इज वाह! नो डाउट अबाउट म्हणजे आता पुन्हा एखादा मोठा बॅनर म्हणजे मोठा पिक्चर
म्हणजे आम्ही अपेक्षा करतो की येईल म्हणून. तर हे सगळं असा आनंदाचा झरा वाहत असताना, कधी असा काही निराशेचा प्रसंग आला का, की कोलमडून जायला झालं, पण तरी देखील मोठ्या हिमतीनं आपण उभं राहिलो, असं काही घडलं? हो. खरं सांगायचं तर नाही. अच्छा. असं नाही घडलं. पण मी उलटं म्हणेन, की घडलं नाही किंवा मला जाणवलं नाही अ, किंवा मी असं म्हणेन, की आयुष्याकडे बघण्याचा जो माझा दृष्टिकोन आहे, की काही हं, मंडळी असतात ना, ती कायम असंतुष्टच असतात. त्यांना कितीही दिलं तरी त्यांचं कधी समाधानच होत नाही. व्हेअर अगदी खरं. माझी फिलॉसॉफी किंवा माझा दृष्टिकोन असा आहे, की कितीही वाईट घडलं, तरी त्या वाईटामध्ये चांगलं काय होतं, मी नेहमी तो विचार करते. म्हणजे उदाहरणार्थ आता जसं कोविड अख्ख्या जगाला ग्रासलेला आहे. सगळं जग त्याच्यामुळे त्रस्त झालेलं आहे. आणि मीही त्याला अपवाद नाही किंवा माझी संस्थाही त्याला अपवाद नाही, की संबंध क्लासेस बंद झाले, की आधी म्हणजे कानावर येत होतं, येता-येता धाडदिशी ते दारापाशी येऊन पोहोचलं. आणि आम्हाला संपूर्ण क्लासेस बंद करावे लागले किंवा जसं म्हणजे त्याच्यानंतर मग नाही मग आपण आता Zoomवर घेऊया, ऑनलाईन घेऊया आणि सुदैवाने माझ्याकडे भरपूर फॅकल्टी टीचर्स मी स्वतः ट्रेन केलेल्या उत्तम टीचर्स संस्थेमध्ये उभ्या केलेल्या आहेत आणि त्यामुळे हं, इतक्या विद्यार्थिनींचे मग छोटे-छोटे गट करून त्या सगळ्या विद्यार्थिनींना मी त्या फॅकल्टीजमध्ये आणि ऑफकोर्स मी स्वतःही शिकवतीये. तर त्यांना मी वाटून दिलं, परंतु मी त्याच्यातून चांगलं काय झालं हे बघतीये आणि आता चांगलं हे झालंय, की आता आमचा ऑनलाईन शिकवण्याचा कम्फर्ट झोन इतका सुंदर झालेला आहे, की त्यामुळे आता अर्चना नृत्यालय संपूर्ण नॉर्थ अमेरिका काय कॅनडामध्ये पण सगळ्यांसाठी आम्ही आता ऑनलाईन क्लासेस सुरू केलेले आहेत. हं. आणि आय एम एनरोलिंग अँड गिव्हिंग ॲडमिशन्स टू द स्टुडंट्स म्हणजे असं होत होतं, की मला कुठून-कुठून फोन करायचे पिट्सबर्गवरून, ओहायोवरून म्हणजे आया चक्क भांडायच्या माझ्याशी, की "हे काय तुम्ही इथं कसं नाही शिकवत?" म्हटलं, "अरे कसं नाही शिकवत म्हणजे मी नाहीये तिथे, मी इथे आहे." तर हे जे फिजिकल लिमिटेशन्स होते, ते ह्याच्यामुळे कमी तुटलेले आहेत झाले. आणि हो. नाऊ आय फील की आय कॅन रीच आउट आणि मला सांगायला आनंद वाटतो, की आता आम्ही ऑनलाईन क्लासेस सगळ्यांना ओपन केलेले आहेत आणि हं. फक्त न्यू जर्सी पुरतं आता मर्यादित न राहता संपूर्ण नॉर्थ अमेरिकेसाठी, कॅनडात सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांना कोणाला एनरोल करायचं असेल आणि खऱ्या अर्थाने ज्ञानार्जन आणि उत्तम कथ्थकचं जर शिक्षण घ्यायचं असेल, तर ते या हं. संस्थेमध्ये एनरोल करू शकतात आणि आम्ही त्यांना कंप्लीट डिटेल ट्रेनिंग देऊ शकतो. म्हणजे अगदी, तुम्ही जे अगदी. म्हणता, की कोव्हिडमध्ये पॉझिटिव्ह बाजू कशी बघायची, हो, की आपल्याला हो, ऑनलाईनची सवय लागली आहे आणि हो, त्यातून आपण व्यवस्थित होतंय. असंही नाही, की हो, आपण व्यवस्थित करत नाहीये हो, त्याच्यातून. तर ही हो. खरं तर खूप छान आणि अर्थात ही ही गुड न्यूज प्रेक्षकांसाठी देखील आहे, की हो. तुम्हाला जर का हवं असेल, की यांच्याकडून मार्गदर्शन हवं अगदी. आहे, तर मला तर वाटतं यू तुमची मोस्ट वेबसाईट आहे का वेलकम. मग? हाऊ टू कॉन्टॅक्ट यू? अ, अ, तिथं माझी जी वेबसाईट आहे हं, हं. www.archanaarts.us. सो archanaarts.us वेबसाईटवर जा. तिथे त्याच्यात कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे, ईमेल आहे, सगळी माहिती दिलेली आहे. सो हं. त्याच्यातून ते आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात, ईमेल लिहू शकतात, की ईमेलनी कळवू शकतात, की मी या इथे माझं लोकेशन आहे आणि इथून मला क्लासेस घ्यायचे आहेत. आणि आम्ही इमिजिएटली वी विल लिंक अप विथ देम आणि वी विल गेट देम स्टार्टेड विथ ऑनलाईन क्लास. वाह! सो खरंय archanaarts.us या वेबसाईटवर त्यांनी जावं. ग्रेट, ग्रेट. खूप छान म्हणजे आज आमचं भाग्य होतं, की तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात आणि इतकं सुंदर म्हणजे आपला संवादही मला तर वाटतं खूप छान झाला आणि खूप काही तुमच्याकडून ऐकायचं होतं, ते ऐकायला देखील मिळालं. तर तुम्हाला आता काही जाता-जाता सांगायची इच्छा आहे का? अं, मी सर्वांनाच सांगेन, की कडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमी ऑप्टिमिस्टिक असावा, पेसिमिस्टिक नसावा, की आपल्या हं, आयुष्यातून किंवा आपल्या आयुष्यात आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आपल्याला चांगलं काय घेता येतं, काय शिकायला मिळतं, हे नेहमी बघावं. म्हणजे हं. प्रत्येकामध्ये प्लस आणि मायनस असतातच. परंतु हो, जसं एखादी मधमाशी कसं फुलातल्या फक्त मधाला घेते, तसं आपण जेव्हा कुठल्याही व्यक्तीच्या संपर्कात येतो किंवा कुठल्याही प्रसंगात सुद्धा जातो, त्या प्रसंगात मध कुठे आहे तो शोधावा आणि तो आपल्या आयुष्यामध्ये घ्यावा. म्हणजे वाह! तुमचं आयुष्य सुंदर वृद्धिंगत होईल आणि खूप भरभराट होईल. वाह! खूप सुंदर, खूपच छान.
आणि मला तर वाटतं, की ह्याच शुभेच्छा तुम्हाला देखील अगदी मधासारखं गोड आयुष्य असावं तुमचं आणि खूप काही आम्हाला तुमच्याकडून मिळावं आणि लवकरात लवकर आम्ही तुम्हाला बघावं एखाद्या मोठ्या पडद्यावरती, रुपेरी पडद्यावरती अशी आमची खूप इच्छा जरूर. आहे. वेळ दिला त्याबद्दल अगदी मनःपूर्वक धन्यवाद. यू मोस्ट वेलकम आणि मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. थँक यू मृदुला. धन्यवाद.